दे त्या बाळाला, नाही तर संपवून टाकेल हिला. हत्या. परत येईन मी. कंपनाला दे, नाही तर ठार करेन हिला. बाळ कुठे आहेत? ईशा कशी आहे? वर झोपलेत का दोघी? मी जाऊन बघू का बाळांना? आत्या, बाळ लहान राहिली नाहीयेत आता. दिवसभर घरभर नुसता दंगा सुरू असतो त्यांचा. पण आहेत कुठे दोघी? दोघी जणी जुळ्यात पण किती वेगळ्या आहेत. एक एकदम शांत आणि एक तेवढीच मस्तीखोर. देवी आईचा आशीर्वाद आहे हा. 7 वर्ष झाली ना. आत्या, ओळखा बघू, कोण ईशा आहे आणि कोण रीमा आहे. ही ईशा आणि ही रीमा. किती मोठ्या झाल्यात का दोघे. आजी, आईने सांगितलं की तू खूप छान छान गोष्ट सांगतेस. सांगशील ना मला छान गोष्ट? नको, उगाच कशाला, मी तुम्हाला अडचण होईल ना. इंद्राणी ताई, अहो काय बोलताय? कसली अडचण? उलट मी तर म्हणते आपण तिघी मिळून ना खूप गप्पा मारूया. 7 वर्ष काय काय घडलं ना, मी सगळं सांगेन तुम्हाला. नाहीतर मी थांबते आत्यांसोबत. उगाच काकूंना त्रास कशाला ना. मी राहते तुमच्या सोबत. नेत्रा, अगं त्रास कसला त्यात? नेत्रा, या उलट तूच बिझी असतेस दिवसभर. म्हणजे घरच्यांचं करायचं, दोघींचं करायचं, त्यांना शाळेत आणायचं, सोडायचं, डबे बघायचे, अभ्यास घ्यायचा. किती व्यस्त असतेस तू. त्यापेक्षा आम्हीच यांच्याकडे लक्ष देतो. आणि मला सांग, तुला काय वाटतं? तुलाच फक्त यांची काळजी आहे? ह्यात फक्त काय तुझ्याच आत्या आहेत? आम्हाला सुद्धा यांची काळजी आहे. ह्या माझ्या लाडक्या ताई आहेत. आणि माझ्या आत्या सासू माझे. हो, पटकन मोठी होतात ना मुलं. शुद्ध आल्यावर मला कळलं की मी 7 वर्ष कोमात होते. आणि तेव्हापासून फक्त एक प्रश्न माझ्या समोर आहे. शतग्रीवचं काय झालं? सांगा ना मला, काय झालं शतग्रीवचं? तुम्ही सगळे सुखरूपात, ह्याचा अर्थ शतग्रीवचा अंत झाला असणार, हो ना? सांग ना मला, कसा झाला अंत त्याचा? सांग आत्या सासू मला काय झालं ते. बस ना, बस बस बस. सांग.
आत्या, आत्ताच आलात तुम्ही. आल्या आल्या या सगळ्या विषयांवर चर्चा नको ना. ज्या शतग्रीवमुळे मी 7 वर्ष कोमात होते, त्याचं काय झालं मला कळायला हवं. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. फक्त आत्ता नको एवढंच मी म्हणते आहे. माझं ऐकायला एवढं. बरं, उलट आता तर तुम्ही छान छान गोष्टी तयार करा ईशा आणि रीमाला सांगायला. गोष्टी सांगितल्या नाही ना तर त्या सोडणार नाहीत तुम्हाला. सांगेन त्याला गोष्ट. इन्हाडी ताई, तुमच्या गोळ्या घ्यायची वेळ झाली ना. काकू मला काय नाही मिळत. चालेल, आम्ही आलोच किचनमध्ये, तयारी करतो जेवणाची. नक्की काही त्रास होत नाहीये? नाही, अजून मी तशीच दिसतेस तू. तोच प्रसन्न चेहरा. संसार मानवलाय तुला. आत्या, माझ्यासाठी, माझ्या मुलींसाठी, या घरासाठी तुम्ही आयुष्याची 7 वर्ष मोजली. तुमचे